दलपतपूर दत्त मंदिरात गीता जयंती व दत्त जयंती महोत्सवासाठी तयारीला सुरुवात। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गीता जयंती व दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। गेल्या 32 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदा 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे। या 4 दिवसांच्या धार्मिक सोहळ्यात गीता पारायण, मिरवणूक, ध्वजारोहण, महाप्रसाद, कीर्तन, भजन, प्रवचन, भव्य शोभायात्रा, भारूड यांसारखे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। या महोत्सवाला दरवर्षीप्रमाणेच यंदाही 3 ते 4 लाख भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। यासाठी आज प्राथमिक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीस गावकरी तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। महोत्सव यशस्वी करण्यासाठी गावकरी, मंदिर समिती व स्थानिक प्रशासन एकत्रितपणे प्रयत्नशील आहे। दलपतपूर दत्त मंदिर परिसरात सध्या तयारीची जोरदार लगबग सुरू असून भाविकांना कोणताही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचंही आयोजकांनी सांगितलं। डिसेंबर 2025 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर ह्या कालखंडामध्ये गीता जयंती व दत्त जयंती ही संयुक्त विद्यमानाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका हर्सुल या ठिकाणी साजरी होणार आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्त आज ही आमची आढावा बैठक झाली। त्या आढावा बैठकीमध्ये जे 4 दिवसाचा कार्यक्रम आहे त्या 4 दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यावाईज राज्यवाईज जबाबदाऱ्या कशा दिल्या पाहिजे त्या निमित्ताने चर्चा आहे। आणि ह्या कार्यक्रमाला दत्त जयंतीच्या निमित्ताने हे 32वे वर्ष आहे। याच्यामध्ये गुजरात, दादरानगर हवेली, ठाणा जिल्हा, पालघर जिल्हा व नाशिक जिल्हा असा याच्यामध्ये सहभाग असतो। कमीत कमी 3 ते 4 लाख लोक भाविक इथे ह्या कार्यक्रमाचा दरवर्षी उपस्थिती राहते। आणि त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये का आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमामध्ये कुठेही गालबोट लागले नाही, शांततेच्या मार्गाने कार्यक्रम होतो व सगळे लोक दत्त जयंती व गीता जयंतीचा आस्वाद घेऊन आपल्या घरी परतत असतात। त्या निमित्ताने आज ही आमची आढावा बैठक इथं हर्सुल या ठिकाणी होत आहे। आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर गीता जयंती महोत्सव आणि दत्तात्रय जयंतीचा उत्सव दरवर्षी आम्ही मागील गेल्या 32 वर्षापासून आम्ही साजरा करत असतो। 4ही राज्यांमधून गुजरात, महाराष्ट्र, दादरानगर हवेली, दीव, दमण या विभागांमधून मानभाव पंथाचे अनुयायी हे मोठ्या संख्येने येत असतात। त्याचं नियोजनाची याची बैठक आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे संत मंडळी, राजकीय पदाधिकारी, अधिकारी यांच्या माध्यमातून नियोजन करून या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा कशी चांगल्या पद्धतीने वाहता येईल, आलेल्या भाविकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था, एकंदर कार्यक्रमाचं सुसूत्रीकरण, नियोजन त्यासाठीची आजची बैठक आहे। या ठिकाणी जे आमच्या या समिती नेमतो आम्ही, समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमचे मार्गदर्शक संत मंडळी यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका, जेवणाचं नियोजन, मंडप, स्टेज या सर्व बाबींची उहापोह चर्चा करून आणि सुरक्षा, आरोग्य व्यवस्था, जाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था या सर्व व्यवस्थांची एक सुसूत्रीकरण करण्यासाठी याची बैठक आहे। आणि आज इथं जे लोक आले आहेत ते प्रमुख मंडळी आमच्या या पंथातील आहे। मानभाव पंथाचं संस्थापक चक्रधर स्वामींच्या सानिध्यानं या राज्यामध्ये पावन झालेली जी आमची तीर्थस्थळं आहेत त्या तीर्थस्थळांच्या माध्यमातून हा जो काही भक्ती मार्ग जो आम्हाला मिळालेला आहे त्या मार्गावर चालत असताना सप्तव्यसनांचा त्याग करून आम्ही हा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला आहे। आणि प्रापंचिक सुखापासून वेगळं जाऊन एक शांततेच्या मार्गाने मोक्षप्राप्तीसाठी या ठिकाणी या मार्गाची कास आम्ही धरलेली आहे। आणि हा मार्गातून सप्तव्यसन मी मला सांगितले की दारू पिऊ नये, जुगार खेळू नये, मटण मच्छी खाऊ नये, शाकाहारी राहावं, अशा अनेक ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या समाजाला पुढे घेऊन जात असतात लोकांचं जीवन उंचवण्यासाठी, त्याचा वापर आम्ही करून त्या ठिकाणी लोकांना व्यसनमुक्त करण्याचा मार्ग त्यातून आमचे संत मंडळी दाखवतात। त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी ही नियोजन बैठक आहे। आपण आलात, आपलं धन्यवाद।
आज या ठिकाणी हे जे बैठकीचं म्हणजे नियोजन केलेलं आहे तर त्या पद्धतीची माहिती आपल्याला माननीय आमदार साहेब, माननीय भास्कर शेठ जिल्हा परिषद सदस्य पेठ आणि रविभाऊ यांनी आपल्यासमोर मांडली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो आदिवासी समाज आहे भरकटलेला होता, आत्तापर्यंत तो व्यसनाधीन झालेला होता किंवा हिंसक होता. मटण खाणं हे प्रमुख त्याचं अन्न होतं. परंतु या महानुभाव धर्माच्या माध्यमातून हा सगळा समाज व्यसनमुक्त होऊन वाईट गोष्टी सगळ्या सोडून आणि व्यसनापासून मुक्त झालेला आहे. सगळ्यात मोठा मोक्ष म्हणजे आमचा आनंद तो आहे. आणि या आनंदात सहभागी होण्यासाठी प्रत्येक दत्त जयंतीला, गीता जयंतीला लाखो लोक जमत असतात आणि त्यातून अजून या धर्माचा प्रचार प्रसार होतो आणि तो प्रचार प्रसार इतका मोठ्या प्रमाणात होतो की अजूनही अनुयायी त्याचे वाढत असतात आणि ती वाढ आमच्या सगळ्या आदिवासींच्या हिताकरता होत असते. आदिवासी बांधव हा अतिशय म्हणजे खालच्या थराला म्हणजे खाली चाललेला होता, तो आज ह्या महानुभाव संप्रदायाच्या माध्यमातून सुखी संसाराकडे वळलेला आहे. सुखी संसार त्याचा चाललेला आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त. दलपतपूर ह्या गावी हरसूर ह्या ठिकाणी आमची सालाबादप्रमाणे दत्त जयंती होत असते आणि दत्त जयंतीचा पूर्वतयारी 1 वर्षभर आम्हाला करावं लागते. म्हणजे आमच्याकडे दत्त जयंती ही होत असताना साधारणतः 1.5 ते 2 लाख लोक जमत आहेत आणि त्याचं एवढ्यांचं नियोजन ज्यावेळेस करायचं असतं तेव्हा त्याला आमची नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील, मग नाशिकचा पश्चिम पट्टा असेल, ठाणा जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली असेल किंवा गुजरात असेल, हे सगळे जेवढाही आदिवासी पट्टा आहे हे सगळे एकत्र येत आहेत आणि गीता जयंती आणि दत्त जयंती ह्या दोन्ही एकत्र कार्यक्रम घेत असतायत. मुळातच आम्ही आदिवासी माणसं ही खाणारी पिणारी पूर्वीची, अतिशय त्यांना कुठल्याही धर्माचं ज्ञान नाही आणि अशा वेळेस आमच्या साधू अनंतराज बाबांनी ह्या ठिकाणी हा धर्म आणला. त्याचबरोबर जाधववाडीचे बाबा, मोठे बाबा, त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. औरंगाबादवाले होते, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ह्या ठिकाणी सगळा हा जो कार्यक्रम होतोय, आमचे महेंद्र मुनी बाबा अतिशय सगळीकडे फिरत असतायत. त्या माध्यमातून ह्या ठिकाणी सगळीकडं कार्यक्रम घेत असताना, कार्यक्रम करत असताना तेवढीच सगळ्यांची जबाबदारी असते. जेणेकरून कुठेही आमचा महानुभाव हा अतिशय शांतप्रिय धर्म आहे. कुठल्याही गोष्टीचं साधी आमचा म्हणजे कार्यक्रम असताना साधी मोटरसायकलची चावी पडली असेल तर ती स्टेजवर येते, पैसे पडले असेल तर स्टेजवर येत आहेत आणि त्याची पुकारणी करून त्या माणसाला परत केले जात आहेत. अशा पद्धतीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आमचे पूर्वज म्हणजे मग भुसारे गुरुजी असतील, तुकाराम पाटील असतील किंवा इतर बाकीची सगळी ही कंपनी अतिशय मनापासून हा धर्म म्हणजे सर्वसाधारण माणसापर्यंत परमेश्वर धर्म काय आहे नेमकं याची जाणीव करून दिली सगळ्यांनी. आणि आज ह्या ठिकाणी ह्या धर्माचं म्हणजे महानुभाव पंथाचं बरंच मोठं रूपांतर होऊन आणि वटवृक्ष झाला हा येणारा कार्यक्रम जो आहे याच्यात सगळेच जण येणारे आहे. पण ही जे आता आमचा माजी आमदार सुनील भाऊ आहे, डॉक्टर धादरक आहेत, इकडं धादरक हे उमराळेवाले आमचे आहेत, डॉक्टर देवराम डॉक्टर असतील किंवा रवी असेल, इतर बाकीचे जेवढीही सगळी मंडळी आहे गुजरातची आणि महाराष्ट्राची किंवा ठाणे जिल्हा दादरा नगर हवेलीची अतिशय पूर्वीपासून अतिशय मनापासून काम करत आहेत. सर्वसामान्यांना आम्ही आदिवासी माणसं कुठेतरी वाहवत गेलेली माणसं, कुठेतरी धर्म सापडला, धर्म आम्हाला आचरण्याची एक संधी मिळाली, परमेश्वर काय आहे हे आम्हाला आमच्या सर्वसामान्य माणसांना कळायला लागलं आणि म्हणून ह्या ठिकाणी अतिशय धर्माच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार अतिशय चांगल्या सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने आज नाही म्हटलं तरी आमच्या भागातले काही लोक म्हणजे ह्या पश्चिम पट्ट्यातले सगळंच त्यागून टाकलं. ही बिल्डिंग असेल, हा मोठा बंगला असेल, घोडा असेल, गाडी असेल, सगळं त्यागून टाकलं आणि दीक्षा घेऊन टाकले आणि सर्व मला देव कसा मिळेल याच्यासाठी ते म्हणजे एक मठ मंदिर आमचे स्थानं असतील त्या ठिकाणी
जाऊन आणि देवदेव करत असतायत आणि म्हणून ह्या ठिकाणी ही जे 1 ते 3 हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने आमची ही सुनील भाऊ असेल की डॉक्टर असतील, दादरक डॉक्टर किंवा ही मंडळी, आमचे साधू संत सगळे ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आमची सगळी मंडळी म्हणजे गुजरात असेल, महाराष्ट्र सगळे काम अतिशय महत्त्वपूर्ण करतायत आणि कसा चांगला कार्यक्रम होईल आणि मोठ्या बाबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.